नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया मंजिरी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. कारण रायाचा अपघात झालेला असतो. एक मुलगी गाडीने रायाला उडवते आणि सरळ निघून जाते. तेव्हा त्या मुलीच्या विरोधामध्ये मंजिरी पोलीस कंप्लेंट करायला आलेली असते. तेव्हा मंजिरी म्हणते, हे बघा, मला एका मुलीच्या विरोधामध्ये कंप्लेंट करायची आहे. तिने इथे रायाला गाडीने उडवलं आणि ती सरळ त्याला त्याच अवस्थेमध्ये सोडून तिथून निघून गेली. तेव्हा इथे त्या मुलीचं नाव काय असं विचारल्यानंतर इथे आता हवालदार म्हणतात की जे काही घडलंय ते सविस्तरपणे सांगा. तेव्हा मंजिरी म्हणते की निक्की नावाच्या मुलीने इथे गाडीने रायाला उडवलं आणि सरळ ती निघून गेली, म्हणून मला त्या निक्की नावाच्या मुलीच्या विरोधामध्ये इथे आता कंप्लेंट नोंदवायची आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, हवालदार म्हणतात की हे बघा, निक्की कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? निक्की म्हणजे वादळ आहे, वादळ. तिच्या विरोधामध्ये मी इथे कंप्लेंट नोंदवून घेणार नाही. तिला जर ही गोष्ट कळली ना, तर ती काय करेल सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही इथून निघून जा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रायाला सुद्धा शुद्ध आलेली असते. राया लगेच उठून बसतो. तेव्हा नाना म्हणत असतात, राया, अरे तुला अजून बरं वाटत नाहीये, तू कशाला उठतोस? थोडा वेळ अजून आराम कर ना. तेव्हा राया म्हणतो, नाही नको नाना, आता मला बरं वाटतंय, आराम करायची गरज नाही आहे आणि आता मी जातो. तुम्ही मला इथे घेऊन आलात, माझी काळजी घेतलीत, त्यासाठी खरंच मी तुमचा आभारी आहे. पण नाना, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का? यापुढे जर मी तुम्हाला अशा अवस्थेमध्ये कुठे सापडलो ना, तर तुम्ही मला घरी घेऊन येऊ नका. मला त्याच अवस्थेमध्ये तिथे तसंच सोडा. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, कोण आहे ही निक्की? आणि सगळेजण तिला इतके घाबरत आहेत. तिच्या विरोधामध्ये इथे कंप्लेंटसुद्धा नोंदवून घेतली जात नाही आहे. ही निक्की आहे तरी कोण? मला कसं माहिती नाही? तेव्हा जय म्हणतो, काय? एकाच गावामध्ये राहता तरीसुद्धा तुला त्या निक्कीबद्दल काहीच माहिती नाही आहे का? तेव्हा मंजिरी म्हणते, नाही, कोण आहे तरी कोण ती? तेव्हा इथे जय म्हणतो की निक्की म्हणजे वादळ. कसं आहे ना, तुझा राया जर एक आहे ना, तर ती निक्की 10 आहे, 10. कळलं का? ती निक्की या गावामध्ये कुणालाही घाबरत नाही. निक्कीचं नाव घेतलं की सगळेजण घाबरतात. तेव्हा इकडे आता मंजिरीला जय म्हणतो की ती निक्की कितीही डेंजर असली ना, तरीसुद्धा हा जय घोरपडे नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि बोलत असताना तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. मंजिरी म्हणते, चल हात बाजूला कर आधी. तेव्हा इथे मंजिरीला निखिलचा फोन येतो. तेव्हा निखिलने मंजिरीला सांगितलेलं असतं की राया शुद्धीवरती आलाय. तेव्हा मंजिरी म्हणते, काय? मी लगेचच आले. तेव्हा इथे जय म्हणतो की जा मंजिरी, जा आणि त्या निक्कीच्या पाहुणचाराची तयारी कर. तर इकडे गावकरी म्हणत असतात की बाबा, ती निक्की आहे ना, पनोती आहे, पनोती. अरे ती खूपच जास्त डेंजरस आहे, वादळ आहे, वादळ. तेव्हा इथे बाबा म्हणत असतात की ऐकलंस का? अरे त्या निक्कीचं, त्या बाईचं नाव पण घेऊ नकोस रे बाबा. एक वेळ आहे ना, राक्षसाचं नाव घे, पण त्या मुलीचं नाव घेऊ नकोस. अरे गेल्या वेळेला त्या म्हाताऱ्याला तिने मार मार मारलेलं. तेव्हा इकडे दुसरा माणूस म्हणतो, अरे ती जर बाहेर पडली ना आणि जर तिच्या कुणी वाकड्यात गेलं तर ती कुणालाही सोडत नाही. ती त्या माणसाचा सरळ जीव घेते. अरे त्या निक्कीचं नाव पण तोंडात घ्यायला नको. तर इथे आता निक्कीला सगळेजण घाबरत असतात. अचानकपणे प्रेक्षकांनो, ही निक्की कुठून आली काय माहिती? एकाच गावात राहून मंजिरीला तिच्याबद्दल काहीच कसं माहिती नाही आहे आणि इथे सगळ्यांना बरं माहिती आहे. त्यानंतर इकडे आता रायाला शुद्ध आल्यानंतर राया लगेच निघून जात असतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया थांब. तेव्हा शशिकाला म्हणते, अरे वा रे वा, इथे आता राया जात असताना कुणीही त्याला थांबवलं नाही, कुणीही त्याला अडवं आलं नाही. पण तू बघ, तुझी हिंमत बघ ना, तू आल्या आल्या लगेच रायाला एका शब्दात थांबवलंस. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काकू तू जरा गप्प बस ना. आणि इथे मंजिरी म्हणते, राया, अरे कुठे चाललास तू लगेच? तू आत्ता शुद्धीवरती आलायस ना, हे बघ, तू कुठेही जाऊ नकोस, थोडा वेळ बस बरं, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, पण मला काही बोलायचं नाही आहे, मला जाऊ द्या आता. तेव्हा इथे नाना म्हणतात, राया, अरे असं काय करतोयस? तिने तुझा एवढा जीव वाचवला आहे, ती तुला जंगलातून घेऊन आली आहे माहिती आहे का? आणि तिला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तर तू साधा बसायलासुद्धा तयार नाही आहेस. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मंजिरी म्हणत असते की राया, ये बरं इथे, इथे बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, हे बघा, तुम्ही माझ्याशी काही बोलू नका. तुम्ही माझा जीव वाचवलात, मला इथे घेऊन आलात, मला बरं केलं,
त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. पण तुम्ही पुन्हा इथे माझ्या भावाच्या विरोधामध्ये एक शब्द बोलू नका. कारण तुम्ही माझ्या भावापासून मला लांब राहायला सांगाल, माझ्या भावाच्या विरोधात बोलाल आणि ते मला सहन होणार नाही आहे. त्यापेक्षा मी जातो. तेव्हा मंजिरी म्हणत असते, अरे मला काय त्या भावाचं कौतुक सांगतोयस? तुला कुणी सांगितलं की तो जय तुझा भाव आहे ते? मीच सांगितलं ना. मीच तुला तुझा भाव मिळवून दिलाय ना. आणि तू आता मलाच सांगतोयस? अरे मी जर सांगितलं नसतं की जय तुझा भाऊ आहे, तर तू त्याला तेव्हाच मंदिरामध्ये मारून टाकलं असतंस, बरोबर की नाही? पण मी तिथे आले आणि मी तुला सांगितलं की जय तुझा भाऊ आहे म्हणून, तुझा हरवलेला भाऊ. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया अरे मीच तुला सांगितलं ना तो तुझा भाऊ आहे, आणि लगेच तू त्या भावाकडे गेलास आणि तुझ्या या मैत्रिणीला पूर्णपणे विसरून गेलास. तेव्हा मंजिरी म्हणते, राया अरे तो जय आहे ना, तो नाही रे तुझी किंमत करत. तेव्हा इथे राया म्हणतो, बघितलं, आता तू पुन्हा त्या जयच्या विरोधामध्ये माझ्याशी बोलशील आणि मला ते आवडणार नाही. किती काहीही झालं ना तरीसुद्धा मी माझ्या भावाला सोडणार नाही आहे. माझा भाऊ इतक्या वर्षानंतर मला मिळाला आहे. मी नाही माझ्या भावाला सोडू शकत. मी नेहमी त्याच्याबरोबर राहणार आहे. तेव्हा तुम्हीच आता माझ्यापासून लांब राहा, जेणेकरून त्याचा त्रास तुम्हाला कुणालाही होऊ नये म्हणून. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, राया अरे हे काय बोलतोयस तू? म्हणजे तुझा भाव तुला महत्त्वाचा आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, मी माझ्या आईलासुद्धा आता शोधून काढणार आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, आणि मग माझं काय? माझं काय राया? म्हणजे तुझा भाव तुला परत मिळाला, तुझी आईसुद्धा तुला परत मिळेल, मी मदत करेन ना तुला. पण मग माझं काय? मी तुझ्यासाठी अजिबात महत्त्वाची नाही आहे का? माझी मैत्री, आपली दोस्ती तुझ्यासाठी अजिबात महत्त्वाची नाही आहे का? तेव्हा इकडे नाना म्हणतात की बरोबर बोलते ती. अरे राया, तुझा भाव तुझ्या आयुष्यात परत आला म्हणून तू तुमची मैत्रीसुद्धा विसरायला तयार झालास. म्हणजे आता मंजू तुझ्यासाठी अजिबात महत्त्वाची राहिलेली नाही आहे का? तेव्हा इकडे मंजुरी म्हणत असते, म्हणजे तू तुझ्या भावासाठी मलासुद्धा सोडायला तयार आहेस? तेव्हा इकडे राया म्हणत असतो की मी कुठे तुम्हाला धरून ठेवलं आहे? तुम्हाला मी धरून ठेवलेलं नाही आहे. तुम्ही गेलात तरी चालेल. तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगा. तेव्हा इथे मंजिरीला वाईट वाटतं. तेव्हा इथे नाना म्हणतात, अरे राया तू असं कसं बोलू शकतोस रे? म्हणजे इथे तुझा भाऊ तुला तिने मिळवून दिला आणि तू तिलाच आता विसरायला तयार झालास. अरे रानात जंगलात पडला होतास तू. ती एकटी गेली आणि तुला वाचून घेऊन आली. तिने त्या जंगलाची आणि एकटेपणाची अजिबात तिथे भीती बाळगली नाही. ती तिथे आली आणि तुला त्या जंगलातून तिने ओढत ताणत बाहेर काढलं आणि ती तुला सुखरूपरित्या घरी घेऊन आली, तुला बरं केलं. आणि आता तू तिला म्हणतोयस की माझ्याशी काही संबंध ठेवू नकोस म्हणून. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, जाऊ दे ना नाना, त्याला काय बोलायचं आहे ते आता बोलू दे. त्याचा भाऊ त्याला परत मिळाला आहे ना, मग त्याच्या भावाच्या पुढे त्याला आता दुसरं कुणीही दिसत नाही, हो की नाही राया? तेव्हा मंजिरी म्हणते, पण काही हरकत नाही राया, ज्या वेळेला मी मरणाच्या दारात उभी होते ना, त्यावेळेला तू सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होतासच ना. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला होता आणि आता तू मला त्रास देतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जरी तू म्हणालास ना की आता तुला माझी गरज नाही आहे, तुझा भाऊ आहे तुझ्याजवळ, तरीसुद्धा मी तुझी मैत्रीण म्हणून नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असेन. जेव्हा तुला गरज असेल ना माझी राया, फक्त मला एक आवाज दे, मी येईन तुझी मदत करायला आणि आपण दोघेजणं मिळून तुझ्या आईलासुद्धा शोधून काढूया. तेव्हा इथे नाना म्हणतात, जाऊ दे ना मंजू, अगं कशाला त्याच्याबरोबर उगाच तू आता मैत्री वाढवतेस? त्याला तू महत्त्वाची नाही आहेस. त्याला त्याचा भाऊ मिळाला आहे ना, तो त्याच्याबरोबर आनंदात आहे. त्याला आता आपल्याशी काही देणं घेणं नाही आहे. त्याला जाऊ दे आता त्याच्या मार्गाने. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, नाही नाना, असं कसं? ज्या वेळेला आपल्याला गरज होती तेव्हा तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा होताच की. मग आता मलासुद्धा माझी मैत्री निभावली पाहिजे ना. ठीक आहे, त्याला आता मी महत्त्वाची वाटत नसेल, तो म्हणत असेल की तू आता तुझं आयुष्य जग म्हणून, त्याने कुठे मला धरून ठेवले असं तो आता म्हणाला ना, पण आता मी माझी मैत्री नाही विसरणार. त्याला जेव्हा गरज असेल तेव्हा मी जाईनच की त्याला मदत करायला. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, जा राया, तुला जायचं आहे ना, जा तुझ्या भावाकडे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू माझी मदत केली होतीस. मी जरी पण तुला म्हणाले की माझी मदत करू नकोस, पण तरीसुद्धा तू मैत्रीचं कर्तव्य पूर्ण केलंस. तू प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटामध्ये माझी साथ दिलीस, खंबीरपणे उभा राहिलास ना, मग मी सुद्धा तुझ्याबरोबर आहे. मी सुद्धा तुला साथ देणार, तुझी मदत करणार.
तेव्हा इथे राया म्हणतो, मिस फायर, अगं खरंच तुझे खूप उपकार झाले गं. बरं झालं तू मला समजून घेतलंस. मला तर तेच हवं होतं ना. हे बघ मिस फायर, अगं माझा भाव मला एवढ्या वर्षांनी तूच मिळवून दिलायस ना, मग मला आता त्याला गमवायचं नाही आहे गं. पण एक गोष्ट मात्र खरी, मी लवकरात लवकर माझ्या आईलासुद्धा शोधून काढेन आणि जेव्हा मला गरज असेल ना, तेव्हा मी नक्की तुला आणि तुझ्याकडून मदत घेईन. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, की राया हे घे, माझ्या फोनवरती तुला फोन आलेला आहे. तेव्हा इकडे आता मंजिरी आपला फोन रायाकडे देते. तेव्हा इकडे आता त्याच्या अण्णाचा फोन आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, अण्णा मी लगेचच येतोय. तेव्हा राया आता अण्णांकडे जायला तयार झालेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही लोकांनी माझी काळजी घेतली, माझा जीव वाचवला, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार. पण आता मला जावं लागणार आहे. तेव्हा इकडे राया म्हणतो, की माझ्यासाठी तू जे काही केलंस ना मिस फायर, ते मी कधीही विसरणार नाही आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, राया धावत पळत आता अण्णांकडे आलेला असतो. तो म्हणतो, अण्णा काय झालं अण्णा, कुठे आहात तुम्ही, काय होतंय तुम्हाला? तर इकडे आता अण्णाची तब्येत बिघडलेली असते. अण्णा म्हणत असतो, कुठे आहे माझा बेटा, अरे माझा राया, अरे आलास का तू, ये बेटा ये. तेव्हा इथे राया म्हणतो, अण्णा काय झालं तुम्हाला, तुमची तब्येत इतकी कशी बिघडली? तेव्हा इथे राया म्हणत असतो, की चला ना आपण डॉक्टरकडे जाऊया. तेव्हा इथे अण्णा म्हणतात, नाही नको, नाही नको, मला कुठेही घेऊन जाऊ नकोस, मला आता इथेच आराम करू दे. हे बघ, हे बघ राया, माझ्या बेटा, आता आपला हा धंदा बंद नाही झाला पाहिजे, आपला धंदा हा नेहमी चालूच झाला पाहिजे. हे बघ, तू मला इथे आता वचन दे, की माझ्यानंतर तू माझ्या मुलीची साथ देशील, माझ्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील. आतापर्यंत तू मला माझ्या धंद्यामध्ये प्रामाणिकपणे मदत केलेली आहेस, प्रामाणिकपणे तू मला साथ दिलेली आहेस. यापुढे सुद्धा जरी मी नसेल ना, तरीसुद्धा माझी मुलगी आहे, माझी मुलगी नक्की परत येते, ती इकडे परत येते, तेव्हा आपला धंदा ती पुढे असाच नेणार आहे. तेव्हा तू माझी जशी साथ दिलीस ना, तशी माझ्या मुलीची निक्कीची सुद्धा साथ दे, तिलासुद्धा आपल्या धंद्याची माहिती दे आणि तिच्या पाठीशी तू ठामपणे उभा राहा. तेव्हा इथे तो जय आहे ना, तो आपला धंदा इथे बंद करण्याचा प्रयत्न करेल, पण तू त्याला बंद करू देऊ नकोस. आपला धंदा असाच पुढे गेला पाहिजे. डिंप्या, तुम्ही सुद्धा रायाला साथ द्या. तेव्हा इथे डिंप्या म्हणतो, की अण्णा तुम्ही नका काळजी करू. तेव्हा जय म्हणतो, अण्णा तुम्ही आराम करा, तुम्ही जास्त काही बोलू नका. कधी येणार आहे तुमची मुलगी, तुम्ही फक्त सांगा मला, इथे फक्त तुम्ही आदेश द्या, मी तुमच्या मुलीला जाऊन घरी घेऊन येतो. तेव्हा इथे अण्णा म्हणतात, ती येतच असेल, तिला जाऊन तू इथे घेऊन ये आणि तिला आपल्या धंद्याची शिकवण दे, तिला साथ दे. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, की तुमचा सगळा शब्द मी पाळतो, तुम्हाला माहिती आहे ना, मी तुम्हाला वचन देतो, की मी तुमच्या मुलीची साथ देईन म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मंजिरी आता एकटीच हसत असते. तेव्हा रुचिता म्हणत असते, काय गं मंजू, काय झालं, एकटीच का हसतेस? तेव्हा मंजू म्हणत असते, की रुचिता, खरं तर आहे ना, मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तेव्हा रुचिता म्हणते, का गं काय झालं? तेव्हा मंजिरी म्हणते, अगं तुझ्याचमुळे तर मी आता हे जे काही केलं ते करू शकले, नाहीतर मी तर रायावरती रागवले होते ना. पण तू मला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिलीस. रायाने माझ्यासाठी काय काय केलं हे तू मला सांगितलंस. मी त्याचा राग केला, त्याला मारलं, घरातून हकलून दिलं. जिजीने सुद्धा त्याचा इतका अपमान केला, पण तरीसुद्धा त्याने माझी साथ कधीही सोडली नाही. मग मी तरी त्याची साथ कशी काय सोडू? मी नेहमी त्याच्या पाठीशी उभी राहीन. त्याला जेव्हा गरज असेल ना, तेव्हा मी त्याला मदत करेन. आणि मला एक गोष्ट कळली, जय काही कधी सुधारणार नाही आहे. जय त्याला नेहमी त्रासच देणार. जरी इथे राया त्याला भाऊ मानत असेल आणि त्याच्या आता पुढे मागे करत असेल ना, तरीसुद्धा जय त्याला त्रास देणार. मग मी नेहमी इथे रायाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि जयलासुद्धा त्याच्यापासून दूर ठेवेन. आणि इथे आता रायाच्या आईलासुद्धा शोधण्याचा मी प्रयत्न करेन. तेव्हा रुचिता म्हणते, बरं चल आता जाऊया आपण, आपल्याला इथे रंगपंचमीची तयारी करायची आहे ना. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, रुचिता तुला माहिती आहे ना, मी रंग नाही खेळत. तेव्हा इथे जिजी येतात आणि म्हणतात, पण आता मंजिरी रंग खेळेल. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही जिजी, मी रंग कधीच खेळणार नाही आहे. माझा जीव गेला ना तरीसुद्धा चालेल, पण रंगपंचमीच्या वेळी जे काही घडलं होतं ना, ते मी अजूनपर्यंत विसरू शकलेले नाही आहे आणि मी नाही कधी विसरणार, मरेपर्यंत नाही विसरणार. तेव्हा जिजी म्हणते, पण बाळा मंजू, अगं काही गोष्टी असतात ना, त्या कालांतराने विसरायच्या असतात. त्या गोष्टी अशा कवटाळून नाही बसायचं, वाईट गोष्टी मागे सोडून द्यायच्या
आणि चांगल्या गोष्टी आठवायच्या. आणि हे बघ बाळा, त्या रंगपंचमीला जे काही वाईट घडलं म्हणून तू आता रंगच खेळणार नाही आहेस का? हे बघ, आता तू रंगपंचमी खेळ आणि नवीन आठवणी निर्माण कर ना. तेव्हा मंजू म्हणते, नाही, अजिबात नाही. मी अजिबात असं काही करणार नाही आहे. तुम्ही लोक रंग खेळा. मी अडवलं आहे का तुम्हाला? तुम्ही लोक छान मज्जा करा, एन्जॉय करा. पण मी काही रंग खेळणार नाही आहे. जे काही घडलं होतं ते मी कधीच विसरू शकणार नाही आहे. तेव्हा इथे आता मंजिरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ती रंगपंचमी नाही खेळणार. कारण रंगपंचमीला असं काही तिच्या आयुष्यात घडलेलं असतं की ते अजूनपर्यंत विसरलेली नसते. आणि त्यामुळे तिने इथे ठामपणे सगळ्यांना सांगितलेलं असतं की मी जिवंत असेपर्यंत मी कधीही रंगांना हात लावणार नाही आहे. माझ्या आयुष्यामध्ये रंगच नाही आहेत असं ती म्हणते. तेव्हा जिजी आणि रुचिता तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण तरीसुद्धा मंजू काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते, एकदा सांगितलं ना, काहीही झालं तरीसुद्धा मी रंग खेळणार नाही आहे. तेव्हा इथे आता मंजिरीने नाही म्हटल्यानंतर इथे आता लगेच जिजी म्हणत असतात, रुचिता, अगं आता ह्या मुलीला कसं समजवायचं? गीते झालेल्या गोष्टी विसरून जायच्या असतात. त्या अशा कवटाळून ठेवायच्या नसतात. नाहीतर आपण त्या दुःखातून बाहेर कसं पडणार? तेव्हा इथे मंजिरी आता दुकान बंद करायला जात असते. नाहीतर रंगपंचमी असल्यामुळे लोक दुकानामध्ये जातील आणि उगाच दुकान खराब करतील. तेव्हा इथे ती दुकान बंद करायला गेली असताना रस्त्यामध्ये काही मुलं रंग खेळत असतात. तेव्हा इथे मंजिरी जात असताना त्या मुली म्हणतात, मंजिरी ताई, अगं ये ना, रंग खेळ, आम्ही तुला रंग लावतो. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही, नको, मी रंग नाही खेळत, तुम्ही मला रंग नका लावू, तुम्ही खेळा बरं. तरीसुद्धा त्या म्हणतात, अगं असं काय करतेस? रंगपंचमी आहे की नाही, मग आपण सगळेजण रंग खेळतो, आम्ही लावतो ना तुला रंग. तेव्हा इथे आता ती मुलगी रंग लावायला जाणार. तेवढ्यातच इथे मंजिरी तिचा हात पकडते आणि म्हणते, अगं एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? मला अजिबात रंग लावायचे नाहीत, कळलं तुम्हाला? मला रंग खेळायला आवडत नाही. माझ्या आयुष्यामध्ये रंगच नाही आहे. आणि जर तुम्ही कुणी मला रंग लावलेत ना, तर तुम्ही आहात आणि मी आहे. माझ्यासारखं कुणीही वाईट नसणार आहे. तेव्हा इथे आता सगळ्या मुली गप्पच बसतात. त्यानंतर मंजिरी तिथून रागावूनच निघून जाते. ती म्हणते, मरेपर्यंत रंग नाही खेळणार, हे रंग माझ्यासाठी नाही आहेत. तेव्हा इथे जय तिचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, अच्छा, म्हणजे मंजिरीला रंग नाही आवडत तर ठीक आहे. आता याचा फायदा मला माझ्यासाठी कसा तरी करून घ्यायला हवा. त्यानंतर तिथे राया येतो आणि म्हणतो, काय भावा, अरे काय करतोयस? आज रंगपंचमी आहे, माहिती आहे ना? तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो, का आलास तू इथे? अरे का मला शांतपणे जगू देत नाही आहेस? सांग ना, का आलास इथे मला त्रास द्यायला? तेव्हा राया म्हणतो, नाही रे भावा, त्रास द्यायला नाही आलो आहे तुला, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून आलो आहे. हे बघ भावा, मला थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा जय म्हणतो, बोल, काय बोलायचं आहे? तेव्हा इथे राया म्हणतो की हे बघ जय, आता तू वाचलंयस ना, तू त्या घरातून बाहेर पडला जेव्हा आपल्या घराला आग लागली होती. मग आपली आईसुद्धा वाचली असेल. सांग ना, आपली आई कुठे आहे? कुठे आहे आपली? तुला माहिती असेल तर मला सांग. जिथे कुठे आपली आई असेल ना, मी तिला शोधून काढेन. तू फक्त मला सांग आपली आई कुठे आहे ते. तेव्हा इकडे आता जय म्हणतो की मला नाही माहिती. राया म्हणतो, असं नको करूस रे, मी हवं तर तुझं सगळं ऐकेन, तुला हवं ते सगळं करेन, पण तू फक्त मला सांग आपली आई कुठे आहे. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की सांग ना, कुठे आहे आपली आई? जय म्हणतो की हां, सांगेल ते करायला तयार झालं आहे. मग ठीक आहे, आता याच्यातूनच याची वाट लावतो. तेव्हा इकडे जय म्हणतो, ठीक आहे, आई कुठे आहे हे तुला हवं आहे ना, मग त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. तेव्हा इकडे जय म्हणतो की तुला आहे ना, मंजिरीला रंग लावावं लागेल. तिला असा रंग लावायचा, अगदी पूर्णपणे नखशिखांत ती रंगामध्ये अगदी भिजून निघाली पाहिजे. अगदी रंगामध्ये पूर्णपणे ती न्हावून निघाली पाहिजे. तेव्हा इकडे राया आपल्या मनात म्हणतो की हा जय असं का सांगतोय मला की मिस फायरला खूप जास्त रंग लावायचं म्हणून? याच्या मनात नक्की चाललंय तरी काय? तेव्हा इथे जय म्हणतो, बघ, तू जर तिला रंग लावलास ना तरच मी तिला सांगेन की आपली आई कुठे आहे. तेव्हा इकडे राया म्हणतो, ठीक आहे, मी जातो आता, मिस फायरला रंग लावतो आणि येतो, मग तू मला सांग की आपली आई कुठे आहे ते. तर इथे जय म्हणतो की राया, आता तुझी वाट लागलीच म्हणून समज. आता तुमची जी काही दोस्ती यारी आहे ना, ती तुटलीच म्हणून समज. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मंजिरी जयला म्हणत असते की इथे रायाला तू जे सांगितलंस ते त्याने केलं, पण तू आहेस ना, उलट्या काळजाचा आहेस.
तू कधीही सुधारणार नाही आहेस जय. तू कधीही त्याला सांगणार नाही आहेस ना त्याची आई कुठे आहे. तेव्हा इकडे जय म्हणतो, नाही सांगणार, काय करशील. तेव्हा इथे राया त्याला धक्का देतो आणि म्हणतो, तू कधीच सुधारणार नाहीस रे. भाव भाव म्हणून खूप डोक्यावर घेऊन नाचवलं. आता सांग मला आई कुठे आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, नाही सांगितलंस ना तर हा काळा रंग तुझ्या चेहऱ्याला लावून तुझा हा खोटारडेपणा आहे ना सगळ्या गावांच्या समोर आणू, कळलं का. तेव्हा इथे मंजिरी आणि राया दोघेजण आता काळा रंग इथे जयच्या तोंडाला आता लावायला जात असतात.